ताप डेंगू फोड त्याच्यानं आमची मालक वाढ अच्छा रिक्षा गटारीमुळं? अरे अरे बापरे आणि असे 3 फूट मोठे मोठे झाले तर रात्रीचा रिक्षा सुद्धा आला नाही ती माणूस मरून पडलं पण रिक्षा या गल्लीत आला नाही बापरे ऑफिस मध्ये जाऊन आलो काळे तशी रवी वाघमारे पशी मरून टाकला इकडे सगळं भरून घेतला अलीकडे अलीकडे हा किती टाकलाय? हो जाता है, हमारे बच्चों को तकलीफ है, हमारे बच्चे बीमार पड़ रहे, बुखार आ रही, देखो अच्छा और कौन कुछ भी नहीं, खाली वोट के टाइम को आते वोट दो, हम रास्ते करते नाल्या करते वोट लेके जाते। पाणी भरून बाहेर रोडवर घरात शिरते सगळं पाणी नालीवर नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी अल्ताफ हुकमत मुलानी। मी तुम्हाला आज एक अतिशय महत्त्वाचा विषय दाखवणार आहे। तो विषय म्हणजे धाराशिव शहरामध्ये झोरी गल्ली, असं हे गल्लीला माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर हे झोरी गल्ली आहे आणि हे देशपांडे त्यांच्या समोरची गल्ली आहे आणि इकडल्या भागामध्ये नागरिकांना जायला येण्यासाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की इथं हे रस्ता माझ्या पाठीमागे इकडे दाखवा कॅमेरा, हे बघा ही जी चिखल झालेला आहे ह्या इथं नागरिकांना जाता येता पण येत नाही। विशेष म्हणजे इथं छोटे छोटे लहान लेकरं पडतायत, अनेक त्यांना आजारी होत आहेत, इथं ढास होत आहेत, मच्छर चावतात आणि त्या मच्छरमुळे जे आहे ते अनेक त्यांना रोग लहान लेकराला जे आहे ते अनेक ताप येत आहेत, असे अनेक रोग होत आहेत त्यांना। त्यामुळं मी आज इथं झोरे गल्ली या ठिकाणी पोहोचलेलो। आपल्यासोबत काही महिला आहेत, हे इथलेच आहेत। नेमकं इथं बघा मला स्वतः चालता येत नाही तर इथे लेकरं आणि इथले नागरिक कसे चालत असतील हा मात्र मोठा प्रश्न निर्माण होतो। त्यासाठी मी इथं आता झोरे गल्ली या ठिकाणी पोहोचलेलो आहे। आपल्या सोबत आहेत, काय नाव तुमचं? शारदा काकडे। काय सांग कशी अवस्था आहे तुमच्या रोडची? काय काय करावं, चलायलाच येत नाही, जायलाच येत नाही, पाऊस जर पडलं तर कायसलाच हिंडायला येत नाही, वाहन बी येत नाही, सांगितलंय का? सांगताव तरी बी येत नाहीत, कोण येत नाही? येत नाहीत, कोणच येत नाही। होय म्हणते ती, येताव म्हणते ती, जाते। मग मतदान कसं टाकतो? मदान का त्यावेळेस म्हणतात करताव क्या क्या बोले इधर आ गया नाली वाला आता वो क्या नाम है किसका, वो बोलता पैसे लिए, बोलता तुमने काय के मतदान के, कौन उसी बोलता में है? हो रहा बोलता वो नालिया रोड। अच्छा हाँ। फिर अभी ये रास्ते पे कैसे जाते तुम, कैसे आते? नहीं, हमको घर को ला के दिए उन्होंने पैसे, हम उनके घर को गए थे कि पैसे दो बोल के, अच्छा नहीं ना किसको दिए नहीं, तो भी हम उनके घर को गए थे क्या पैसे दो बोल के। अच्छा हाँ, आप क्या लगता है? नाली रोड बना के देते बोल के खाली 2-3 बार आके गए, अच्छा दूसरे लोग आए, वो नगर सेवक तो कोई भी नहीं आए आ रहे बोल के। अच्छा हाँ, बघा हे म्हणतायत की इथं नगरसेवक वगैरे कोणीच आलेलं नाही इकडं आणि 1-2 वेळेस येऊन गेले, परंतु इथं ह्या रस्त्याला कुणीही दखल द्यायला तयार नाही म्हणून आपल्याला असे नागरिक सांगत आहेत। काय नाव तुमचं? माझं रेणुका इंगळे। काय सांगताल कशी अवस्था आहे तुमच्या रस्त्याची? अवस्था अशी आहे ना सर, अशी बेकार आहे की नालीत पाणी भरून बाहेर रोडवर घरात शिरते सगळं पाणी नालीवरलं आणि येतात नुसतं फोन केलं का रवी वाघमारेला येऊन नुसतं बघून जातात, होय करता म्हणतात, नाली करत नाहीत, रोड करत नाहीत। ह्या झोरे गलीची अशी अवस्था बेकार आहे की एक खेड्यात सुद्धा अशी अवस्था नाही। सगळं संडास बाथरूमचं पाणी बाहेर जात नाही, ते बी घराने शिरते, इथंच मारामाऱ्या लागतात एकमेकाच्या घरात, शेजा पाजाराचीच मारामारी लागते। मग त्याला आता काय करायचं म्हणलं, हे दखलच घेत नाही कोण। मग आता तुम्हाला दवाखान्यात यायला जायला कशी अडचण आहे? काय करायचं आता, असंच यावं जावं लागतंय, चिखलात लेकरं पडतात, गुडघ्यावऱ्या चिखलात घाणून येतात, काय करायचं, शाळेत जायचं लेकरावाची सोय नाही, वाहन रिक्षा सुद्धा येत नाही आम्हाला, साधा किराणा घेऊन यायचं म्हणलं तर रिक्षा सुद्धा गलीत येत, त्या झोरे गलीला वालीच नाही कोण। आता पोस्टर कोण पडले का नाही? मग पडले दवाखान्यात जातात, कोण विचार करते त्याचा गोरगरिबाचा? मतदान येतात का? मतदानापुरतं येतात, नुसतं करताव आम्ही, नाल्या करताव, रोड करताव, तुम्ही एवढी बार द्या आम्हाला, एवढी बार देऊन बघा, निवडून आल्यानंतर तुमच्या नाल्या रस्ते करताव एवढं म्हणते ती, आणि कोण पुन्हा येत पण नाही ती। या इकडे अलीकडे काय म्हणलं, इथे पुढे बोला, या की इकडं बघा। इथं मी धाराशिव शहरामध्ये झोरी गल्ली असं ह्या एरियाचं नाव आहे आणि हे जे आहे ते आठवडा बाजार ज्या भरतो त्या बाजाराच्या पाठीमागटला हे भाग आहे आणि त्या भागामध्ये जे आहे ते पूर्णपणे इथं रस्ता म्हणजे जाण्यासाठी नाहीये, त्यामुळे इथं नागरिक आपले खूप परेशानी होते नागरिकाची, म्हणून मी इथं आलेलो होतो। या इकडे अलीकडे या, अलीकडे या इकडं। काय नाव तुमचं? माझं नाव अब्दुल गनी कासिम साहेब कुरेशी। अच्छा काय सांगताल कशी अवस्था आहे तुमच्या रस्त्याची, कसं येतं तुम्ही, कसं राहता येते? परिस्थिती बेकार आहे, आमची गाडी येत नाही, मोटरसायकल येत नाही, गाडीची कचऱ्याची गाडी बी येत नाही, आम्हाला जाता येत नाही, येता येत नाही, पावसा पाण्यामध्ये घरात पाणी शिरतंय आमच्या नाल्याचं। नाल्यात पाणी शिरतं? नाल्याचं पाणी आमच्या घरात शिरतंय, नाल्याच नाही, संडासचं पाणी, सगळं पाणी ते शिरतंय आमच्या घरामध्ये। किती वेळेस फोटो पाठवले आम्ही, व्हॉट्सअप करून टाकले,
ते गेल्या नगराध्यक्ष म्हणते आम्ही आता करून देतो मतदानच्या वेळेस म्हणते आम्हाला एवढ्या वेळेस निवडून द्या परत करून देतो तुमचं परत बघत नाही सुद्धा येतच नाही तयार करत नाही. तुम्ही कुणाला मागणी बिगणी केली का नाही मग याच्या बारेमध्ये? मागणी काय 10 वेळेस गेलतो तिथं राणा दादाच्या ऑफिस मध्ये जाऊन आलो काळे पशी रवी वाघमारे पशी गेलतो नुसतं माणसं पाठी देत बघून जातात काय करीत नाही. याची दुरुस्ती वगैरे काय झाली का नाही? मुरुम बिरुम तसलं काय? मुरुम टाकतोच म्हणले टाकलेच नाही मुरुम सुद्धा. काय काय म्हणलं? स्वतः पैशाने आम्ही मुरुम टाकला इकडे सगळं भरून घेतला अलीकडे किती टाकलाय? मुरुम पे सारे मुरुम हमें पल्लू के पैसे से मुरुम भरे सारा रोडा पर. हाँ नाले पे से बच्चे नीचे गिरे और उठे और नाले में दुनिया का परेशानी हाथा टूटे तो पाँव टूटे बचा के नहीं सुकुटाने हुए और एक में के मारा मारे होने लगे नाले के वास्ते. हाँ ऐसा हो रहा है. ये नाली पहले कभी बनाई थी कि नहीं? क्या वैसे चाहिए जब से? ऐसी छै नाली पहले से ऐसी छै नाली. बघा तुम्ही जर पाहिलं तर एकंदरीत इथं हा मोठा प्रश्न मात्र निर्माण होतोय. हे जी पुढे जर बघताय तुम्ही इकडे माझ्या पाठीमागं तर हे पूर्णपणे पद्धतीने जे आहे ती इथं नाली नाहीये. तिकडे जाणार आहोत आपण, तिकडे जाऊया आपण. तर ते त्या पद्धतीने तिकडे जर गेलं तर त्या ठिकाणी ह्या घरात जायला तिकडे रस्ता पण नाहीये. त्यामुळे जे आहे ती नागरिक खूप संतापलेले आहेत आणि हे असं पण म्हणतायत की स्वतःच्या पैशानं आम्ही जे आहे ते इथं मुरुम टाकलेला आहे म्हणून असं आपल्याला त्यांनी सांगत होते की स्वतःच्या स्वखर्चाच्या पैशानं इथं मुरुम टाकण्यात आलेला आहे. त्या नागरिकांना घरामध्ये जाता येत नाहीये त्यामुळे जे आहे ते त्यांनी इथं स्वतःच्या पैशानं इथं मुरुम टाकलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ते सांगत होते. तर बघा माझ्या पाठीमागे बघा कशा पद्धतीने इथं खूप इथं दुरावस्था आहे. इथं इकडे पाठीमागे दाखवा इकडे कॅमेरा बघा कशी इथं लहान लहान लेकरं इथं सगळे वागतायत इथं राहतायत परंतु इथं जाताच येत नाही यांना. तर ही कसं म्हणजे किती प्रमाणामध्ये इथे इकडे बघा इकडे आता हे सामान घेऊन आले कुठून आले याला विचार इकडे अलीकडे बोलतोस का? अरे इधर डर मत रे इधर. अच्छा तू बोलत इधर कहाँ से आया तू? बम्बई. अच्छा ये कैसा है रास्ता? कैसा है तू ये रास्ते से? खराब है पूरा अबड़ खबड़ है. अच्छा फिर ये वजन लेके आया तू इधर से? ऑटो बिटो नहीं आता के अंदर? नहीं आता है ऑटो नहीं आता है, क्या रिक्शा बोले? नहीं आता है. पूरे नाली का पानी बाहर है, चलने फिरने को हम लोग को तकलीफ हो रही है. देखो ये सब नाली जाम है और कोई कुछ भी नहीं, खाली आके देख के जाते डालते बोलते कुछ भी नहीं करते इधर. अच्छा हम लोग को चलने फिरने तकलीफ है. बारिश में पूरा पानी गटर का एक हो जाता है. हमारे बच्चों को तकलीफ है, हमारे बच्चे बीमार पड़ रहे, बुखार आ रही. देखो अच्छा और कौन कुछ भी नहीं, खाली वोट के टाइम को आते वोट दो. हम रास्ते करते नाले करते वोट लेके जाते उधर जाके बैठ जाते. अच्छा कोई नहीं आता बाद में? कोई नहीं आता इधर. अच्छा बघा हे तर महिला म्हणतायत की हे इथून आता ते बाजार घेऊन इथं त्यांच्या घराकडे जात होत्या. तर इथं त्यांनी इथं बसले मी इथं त्यांना विचारलेलं आहे तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की इथं कोणी पण येत नाही आणि इथं फक्त मतदान वाजण्याच्या टायमिंगला फक्त येतात असं त्यांनी आपल्याला सांगितलं. वोटिंगच्या टायमिंगला इथे येत आहेत. इथं लेकरं आजारी पडतायत, अनेकाची लेकरं इथं आजारी पडतात म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. इकडे दाखवा बघा काही किती पद्धतीने इथं जे आहे ते नाली किती पद्धतीने जे आहे ते भरलेली आलेली आहे. आणि इथं घरात जाण्यासाठी इथं एक जण फळी टाकली आणि त्या फळीहून इथं जात आहेत. इथं लेकरं बघा किती पद्धतीने इथं भरपूर प्रमाणामध्ये इथं लेकरं पण आहेत ते खेळतायत इथं. आणि ह्या पाण्यामुळे जे आहे तिथे ढास होत आहेत आणि मच्छर होऊन जे आहे ते लेकरांना इथं त्यांना आजारी पडतायत आणि आजारी पडून जे आहे ती त्यांना डेंग्यू होत आहेत असे अनेक आजार होत आहेत. हे आपल्याला सांगत होते की 10-10, 15-15 हजार रुपये दवाखान्यात घालावे लागतात परंतु इथं कोणीच लक्ष देत नाही म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. हा जे भाग जे आहे ती इथं जोरी गल्ली म्हणून आहे आणि हाच रोड हे इकडे पुढे गेलेला आहे आणि इकडे पण काही वस्ती आहे परंतु इकडे कुणीकडेच कुठून पण या तुम्ही इथं रस्ता नाही यायला म्हणून असं आपल्याला त्यांनी सांगत होते. बाजारातून या किंवा इकडून जोरी गल्लीतून या कुठून पण या. आणि हा जो रोड आहे तो हा मुख्य रस्ता आहे. मुख्य रस्त्याला लागतो पुढे जाऊन मेन रोडला. इथं जर पुढे जर गेलं तर तुम्ही हे रोड जे आहे ते देशपांडे टॅनला लागतो. इथं मेन रोड आहे हे सोलापूर हायवे आणि तिथूनच हे मध्ये रोड आलेला आहे हे जोरे गल्लीमध्ये. आणि ही इतकी दुरावस्था झालेली आहे रोडची की इथं नीट चालता पण येत नाहीये. आता तर पाऊस नाहीये म्हणून आता 2-3 दिवस झाला पाऊस नाही त्यामुळे इथं थोडं चालता येत तरी परंतु पाऊस पडल्यावर तर इथं त्यांना जाता पण येत नाही. दवाखान्याची खूप मोठी इथं परेशानी आहे आणि इथं दवाखान्यात पण त्यांना इथं जाता येत नाही म्हणून अशा अनेक नागरिकांनी आपल्याला इथं त्यांचे प्रश्न आपल्याला सांगितलेले आहेत. रिक्षावाले येत नाहीत. हे इथं स्वतः पण चालत तिथं रोड पर्यंत जावं लागतं आणि तिथं गेल्यानंतर काय म्हणलं काय काय अशा गटारीच आजारी पडले त्यांना झाला ही ताप डेंगू फोड त्याच्यानं आमची मालक वाढ. अच्छा या गटारी गटाडीमुळं या घाणी अरे बापरे डेंगू झाला. काय म्हणलं
मच्छर चावले, मच्छर चावून ताप आले हं. आणि असे 3 फूट मोठे मोठे झाले तर रात्रीचा रिक्षा सुद्धा आला नाही, ती माणूस मरून पडलं, रिक्षा या गल्लीत आला नाही. बापरे. अशी अवस्था इकडे लक्ष- बघा हा तर आता वेगळाच प्रश्न मोठा निर्माण होतोय की यांची नाली ही तर सुलली आहे. आता आता संडासमधलं हे पाणी प्रश्न होतं. असा निर्माण होतोय की हे तर एक जी व्यक्ती जे राहत होते ते मच्छरच्यामुळे जे आहे ते त्यांना त्रास मोठा झाला आणि ते इथं दगावलेले आहेत म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. इथं रिक्षा पण इथं टायमिंगला येत नाही, म्हणजे आतमध्ये येण्यासाठी रस्ता चांगला नाही म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की एक व्यक्ती जी आहे तिथं मृतदेह पाहिला त्या मच्छरामुळे जे आहे ती त्यांचा मृत झाला म्हणून आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं आहे. आणि हा प्रश्न मात्र मोठा आहे. हे जे आहे ते खूप मोठा प्रश्न आहे. इथं लेकरं वागतात, इथं आजी आजोबा असतील किंवा वयस्कर असतील, असे अनेक इथं नागरिक आहेत, परंतु इथं जाता येता काहीच करता येत नाही. मुलाला शाळेत पण जाता येत नाही. म्हणून असे अनेक प्रश्न आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. मी तुम्हाला पूर्ण वेळ दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. काही वेगळे विषय तर काल माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.